तर मंडळी, आज आपण अशा घरच्या घरी मस्त अशा अगदी बाजारासारख्या कुरकुरीत आणि खुसखुशीत अगदी चविष्ट मूग डाळ कचोरी अशा प्रकारे करणार आहोत। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। साठी काय काय साहित्य घेतले ते मी तुम्हाला दाखवते। इथे आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे, चाळून घेतलेला आहे मी मैदा। इथे कसुरी मेथी घेतली आहे, 1 चमचा बेसन घेतलेला आहे मी अर्धी वाटी। ते आलं आणि हिरव्या मिरच्या घेतल्या 4-5। इथे आमचूर पावडर घेतली अर्धा चमचा, लाल तिखट घेतले 1 चमचा, ते धने घेतला 1 चमचा, जिरं अर्धा चमचा आणि 1 चमचा बडीशोप। इथे साजूक तुपाचं मोहन घेतलेले आहे मी 2 ते 3 चमचे। हिंग घेतलेला आहे। या वाटीने 2 वाटे मी मैदा घेतलेला आहे। मीठ घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे। इथे मी अर्धी वाटी मुगाची डाळ 2 ते 3 तास भिजत घातली होती। तुम्ही बघू शकता असा तुकडा पडायला पाहिजे डाळीचा। हे आपण सर्व पाणी काढून जाडसर भरड करणार आहोत ह्याची मिक्सरला। सर्वप्रथम आपण पीठ मळून घेऊया। दोन वाटी मैद्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। अर्धा चमचा ओवा हाताने छान क्रश करून त्याच्यामध्ये घालूया। मस्त फ्लेवर येतो ओव्याचा। मिक्स करूया आणि इथे आपण साजूक तुपाचंच मोहन घालणार आहे 2 ते 3 चमचे। म्हणजे आपल्या कचोरी अगदी छान खुसखुशीत होणार आणि हे मोहन अगदी मैद्याच्या कणाला लागलं पाहिजे असं मस्त चोळून घेऊया आपण। पूर्ण मैद्याला अगदी हाताने चोळून घ्यायचं आहे, तर आपली कचोरी अगदी खुसखुशीत होते। वरची पारी कचोरीची वरची पारी खुसखुशीत होण्याच मागचं हेच कारण आहे। आता आपण छान तुपाचं मोहन अगदी पिठाला छान चोळून घेतलेलं आहे। अशी मूठ होते, अशी मूठ झाली पाहिजे तर आपली कचोरी खुसखुशीत होणार आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर गोळा करायचा आहे। खूप पातळ नाही, चपातीसारखा नाही, चपातीपेक्षा थोडा घट्टसर गोळा आपण मळून घेऊया। अगदी किंचित पाणी घालूनच करायचा आहे। असं आपण करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता आपण असा गोळा मळलेला आहे कचोरीचा। आता आपण झाकून ठेवूया, रेस्ट देऊया 10 ते 15 मिनिटं। आता आपण डाळ बारीक करून घेऊया। यातलं पूर्ण पाणी काढून टाकू, एक थेंबही पाणी न हे करता आपल्याला ही जाडसर डाळ वाटून घ्यायची आहे। ती आपण मिक्सरला डाळ वाटून घेऊया। आता ह्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आणि ही डाळ आपण जाडसर मिक्सरला फिरून घेऊया। आता ही डाळ आपण मिक्सरला वाटून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता कशी भरड सारखी करून घेतलेली आहे। अशीच करून घ्यायची आहे आपल्याला। आता काढून घेऊया। आता परत आपण मिक्सरला धने 1 चमचा, बडीशेप 1 चमचा, अर्धा चमचा जिरे, हे आपण जाडसर भरड करून घेऊया। अशी भरड करून घ्यायची आहे। आता ही सुद्धा काढून घेऊया आपण ताटामध्ये। यातच आपण आता हिरवी मिरची आणि आलं जाडसर वाटून घेऊया।
हिरव्या मिरच्या घेतल्यात मी 5-6. तिखटानुसार तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार. आणि आलं घेतलं अर्धा इंच. हे सुद्धा आपण जाडसरच वाटून घेऊया. आता पॅन ठेवलेला आहे गरम करायला. त्यात आपण तेल घालूया 2 चमचे. तेल छान गरम करून घेऊ. आता तेल गरम झालेलं आहे. धना, जिरा आणि बडीशेपचं वाटण आहे ते घालूया. आपण कच्चंच मिक्सरला फिरून घेतलं होतं त्याच्यामुळं तेलामध्ये छान परतून घ्यायचं ते. यातच हिंग घालूया चिमूटभर. हळद घालूया अर्धा चमचा. गॅस लो टू मिडियमच करायचा आहे, फास्ट गॅस करायचा नाही. त्यातच आपल्याला हे सगळं स्टफिंग आहे जी कचोरीचं ते करून घेऊया आपण. छान परतून घेऊ. यात बेसन घेऊया मस्त परतून. आपण अर्धी वाटी बेसन घेतलं होतं. छान तेलामध्ये परतून घेऊया आपण. बेसनाचा कच्चा स्मेल गेला पाहिजे आणि असं छान सुगंध सुटला पाहिजे बेसनाचा. असं करून घेऊया. आता आपण बेसन पण छान परतून घेतलेला आहे. अगदी सुगंध सुंदर सुटलेला आहे या मसाल्याचा. आता ह्याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूया. सॉरी, आलं लसूणच म्हटलं. हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट. कायम बोलायची सवय असते आलं लसूण. तर लसूणचा वापर आपण केलेला नाही ह्यामध्ये. आलं आणि हिरवी मिरची 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेला आहे. अर्धा इंच आलं मी जाडसर मिक्सरला करून घेतलं होतं. ते सुद्धा आपण छान कच्चेपणा दूर झाला पाहिजे असं मस्त करून घेऊया. म्हणजे आपलं आतलं स्टफिंग अगदी टेस्टी होणार. आता आपण छान हिरवी मिरची आणि आलं मस्त पेस्ट परतून घेतलेली आहे. आता आपण ही डाळ जी आपण जाडसर वाटून घेतली होती मिक्सरला ती ह्याच्यामध्ये चांगली परतून घेऊया. तुम्ही बघू शकता पूर्ण अशी फडफडीत झाली पाहिजे अशी आपण करून घेऊ. गॅस लो टू मिडियमच ठेवायचा आहे, फास्ट गॅस करायचा नाही. असं करून घेऊया आपण. आता तुम्ही बघू शकता मस्त असं फडफडीत आपण करून घेतलेला आहे. डाळ छान झालेली आहे. ही आपण मस्त मसाल्यांमध्ये छान करून घेतलेली आहे बेसनामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकूया. काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा. अगदी चटपटीत होणार आहे आपलं आतलं स्टफिंग. इथे कसुरी मेथी घेतलेली आहे मी 1 चमचा. मीठ चवीनुसार घालूया आपण अर्धा चमचा. गरम मसाला घालूया अर्धा चमचा. आता छान सगळं परत एकत्र करूया. आता आपलं मस्त स्टफिंग छान तयार झालेलं आहे कचोरीच्या आतलं. आता आपण गॅस बंद करूया आणि थंड करून घेऊ. आता ह्या सारणामध्ये स्टफिंगमध्ये आपण किंचित बेकिंग सोडा घालूया.
बेकिंग सोडा घातल्यामुळे आपल्या कचोरीला स्वाद अगदी खूप सुंदर येतो. मिक्स करून घेऊया. शेवटी बेकिंग सोडा घालायचा आहे आणि पूर्ण थंड करून घेऊया आपण हे स्टफिंग आतलं कचोरीचं. आता यामध्ये हे पूर्ण थंड करून घेऊया. आता आपलं मस्त पीठ छान मुरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. परत एकदा आपण असं मळून घ्यायचं. तेलाचा हात लावून त्याचे एकसारखे गोळे करून घ्यायचे आपण लाट्या. तुम्हाला किती छोटी मोठी कचोरी करायची त्यानुसार आपण करून घेऊया लाट्या. असं करून अशा एकसारख्या लाट्या करून घेतलेल्या आहेत. आता एक एक लाटी घ्यायची आहे आपल्याला. आणि आपण जसं पुरण भरतो पुरणपोळी करताना तसंच मध्ये जाडच पाहिजे आणि कडेने पातळ पाहिजे. मध्ये जाडच ठेवायचं आहे, तुम्ही बघू शकता. अशी वाटी तयार करायची, त्यामध्ये आपण छान स्टफिंग भरून घेऊया. असं आपण जसं पुरण भरतो सेम तसंच स्टफिंग आत ठेवून ह्याचं बंद करून घ्यायचं आहे असं. आणि हे असंच इथे चिटकून टाकायचं. अशा सर्व करून घेऊया आपण. असं आपण केल्यानंतर स्टफिंग ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आणि सर्व बाजूनी असं ओढून घ्यायचं आणि पूर्ण पॅक करायचं, म्हणजे फुटायला नको आपली कचोरी तेलामध्ये. असं पॅक करायचं. असं करून घेऊया. आता इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गॅस लो टू मीडियम वरच आपल्याला सर्व कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत. गॅस बिलकुल फास्ट करायचा नाही, अगदी फ्लेम आपली लो असली पाहिजे, तरच आपल्या कचोऱ्या ह्या खुसखुशीत होणार. मी इथे कचोऱ्या अशा करून घेतलेल्या आहेत. त्याला आपल्या ह्या तळ हाताने ह्याच्याने दाब देऊन मध्ये दाब द्यायचा आहे, तुम्ही बघू शकता. असा मध्ये दाब द्यायचा आहे. असं दाब देऊन घेऊया प्रत्येक कचोरीला. नाहीतर तुम्ही अंगठ्याने सुद्धा असं मध्ये प्रेस करू शकता. अशा आपण करून घेऊया. मी मोठ्या साईजच्या केलेल्या आहेत. तुम्ही छोटी अगदी शेगाव कचोरी कशी असते छोटी छोटी तशी केली तरी चालेल. मी ही मोठी कचोरी केलेली आहे. अशा सर्व करून घेऊया. तेलामध्ये पिठाचा एक गोळा टाकून घ्यायचा. हलके बबल्स आले की समजायचं आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण एक एक कचोरी त्याच्यामध्ये सोडूया. लो टू मीडियमच पाहिजे आपल्याला आणि आपण बिलकुल झारा लावायचा नाहीये, होऊ द्यायची ती आरामामध्ये. मी इथे 4-4 कचोरी करून घेणार आहे. अशाच होऊन द्यायच्या त्या. तुम्ही जेवढं लो मीडियम वर अगदी छान करून घेणार तळून घेणार तेवढा त्या खुसखुशीत होणार. नाहीतर आपण घाईघाईमध्ये काय केलं, फास्ट गॅसमध्ये पटापट तळून घेतला की त्या वरतून दिसणार तुम्हाला पण आतून त्या अशा कचट राहणार. त्याच्यामुळे त्या आपल्याला आतून सुद्धा खुसखुशीत हव्यात. त्याच्यामुळे पेशन्स ठेवायचे. अगदी
पूर्ण कचोरी तयार तळून होईपर्यंत 10 ते 12 मिनिटं आरामात जातात. दोन्ही साईडनी छान होऊन द्यायच्या. ते आपोआप वरती तरंगायला सुरुवात करतात. बघू शकता तुम्ही. तुमची जेवढी कढई मोठी त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये कचोऱ्या सोडू शकता. आता तुम्ही बघू शकता कशा वरती त्या आपोआप तरंगायला लागलेल्या आहेत तेलामध्ये. अगदी आपण हात लावायची गरज नाही, त्या आपोआप वरती तरंगायला लागतात. आता आपण पलटी करूया आणि दोन्ही साईडने आपल्याला सोनेरी रंगावर मस्त तळून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडने करून घेऊया आपण. लेयर पण बघा किती सुंदर सुटलेले आहेत त्याला, अगदी खुसखुशीत. आता तुम्ही बघू शकता कशा मस्त झालेल्या आहेत आपल्या कचोऱ्या. हे बघा, मी जवळून पण दाखवते. अगदी सुंदर झालेले आहे. सोनेरी रंगावर आपण मस्त तळून घेतलेले आहेत. आता काढूया आपण. अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत. सुंदर कचोऱ्या होतात घरच्या घरी अगदी. दुसरा पण तळून घेऊया. गॅस लो टू मिडियमच ठेवायचा आहे आणि लो टू मिडियमवरच आपल्याला सोनेरी रंगावर मस्त दोन्ही साईडनी वेळ जरा जास्त लागतो, पण अगदी खुसखुशीत आपली कचोरी होण्यासाठी तेवढा वेळ आपल्याला द्यायलाच लागतो, तरच ती अगदी हॉटेल स्टाईल होते. करून घेऊया. आता ह्या सुद्धा कशा आपोआप वरती आलेल्या आहेत. पलटी करूया. मस्त या साईडने दोन्ही साईडने सोनेरी रंगावर करून घेऊया. मस्त अशा करून घेऊया दोन्ही साईडने पलटी. वेळ लागतो तळायला, पण खाताना अगदी मस्त खुसखुशीत अशी बाजारासारखी अगदी कुरकुरीत खुसखुशीत आणि चविष्ट मूगडाळ कचोरी. भिजवलेल्या मूगडाळीत मसालेदार अगदी सुगंधी आणि खमंग सारण भरलेली ही कचोरी चहा बरोबर किंवा नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून स्वादिष्ट अशी या कचोरीची चव सगळ्यांनाच नक्कीच आवडेल. अशी ही आपण घरच्या घरी सुद्धा करू शकतो. अगदी वातावरण छान आहे बाहेर, अशा वेळेस मुलांना काहीतरी छान चहाबरोबर नाश्त्यासाठी, मम्मी काहीतरी कर चहाबरोबर नाश्त्यासाठी, अशा वातावरणामध्ये मुलांना खाण्याची इच्छा होते. अशा वेळेस असं मस्त काहीतरी आपण घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी अशा मस्त कचोऱ्या करू शकतो आणि सर्वजण त्याचा मस्त चहाबरोबर आनंद लुटणार. अगदी सोपी रेसिपी आहे, सगळ्यांनाच येईल. अगदी सोपी रेसिपी आहे, काहीच अवघड नाहीये. आता ह्या पण कचोऱ्या मस्त आपण तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता जवळून मस्त झालेल्या आहेत, खुसखुशीत अगदी. त्या पण काढून घेऊया आपण. गॅस बंद करूया. अगदी खुसखुशीत
बघू शकता तुम्ही अशा छान कचोऱ्या. अगदी सुंदर तयार झालेल्या आहेत. तर आज मी इथे तुम्हाला अगदी मार्केट स्टाईल स्वीट होम मध्ये जशा कचोऱ्या भेटतात तशा घरच्या घरी अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि चविष्ट अशी मूग डाळ कचोरी मी आज इथे बनवून दाखवलेली आहे. अगदी भिजवलेल्या मूग डाळीचे मसालेदार, सुगंधी आणि खमंग सारण भरून केलेली ही कचोरी चहा बरोबर किंवा नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम अशी मस्त खुसखुशीत आणि स्वादिष्ट अशा ह्या कचोरी, मस्त अशी छान चव, सगळ्यांना नक्कीच आवडेल. घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवा ही स्पेशल मूग डाळ कचोरी आणि कुटुंबासोबत घ्या चवीचा आनंद. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर संगीता किचन बाईट्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मी तुम्हाला एक कचोरी जवळून दाखवते फोडून कशी झाली खुसखुशीत. अगदी बघा, आवाज बघा तुम्ही. आतून सुद्धा दाखवते मी कशी झालेली आहे. बघू शकता आतून सुद्धा अगदी स्टफिंग आपण भरपूर भरलेला आहे. आणि ही अशी मस्त चटणी त्याच्यावर अशी आंबट, गोड, तिखट अशी मस्त अशी चटणी त्याच्यावर टाकून असा मस्त आनंद लुटायचा आहे घरच्या घरी. अगदी सुंदर अशी कचोरी तुम्ही सुद्धा घरच्या घरी करा आणि आनंद लुटा फॅमिली बरोबर. चला तर मंडळी, आपण पुढच्या रेसिपीला भेटू. तोपर्यंत बाय.